आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आमदार आवताडे यांचे समाधान। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समिती बैठक गुरुवारी घेण्यात आली। जिल्हा वार्षिक आयोजन सन 2024-25चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे। एकूणच हा आराखडा पाहता मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी काही महत्त्वाच्या बाबीसाठी निधी वाढवण्याची मागणी केली। त्यामध्ये जनसुविधा योजना, जिल्ह्यातील रस्ते तसेच महावितरणाला निधी वाढवण्याकडे लक्ष वेधले। पर्यटनाला तरतूद केलेला निधी कमी करून तो या महत्त्वाच्या विषयाकडे वळवण्याची मागणी केली। यावेळी शेजारी बसलेले आमदार संजय शिंदे यांनीही आवताडे यांच्या मागणीला पाठिंबा दिला। पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तशा सूचना केल्या। प्रारूप आराखड्याबाबत आपण या ठिकाणी सूचना दिल्या आहेत। तर याच्यामध्ये मला असं वाटतंय दादा की जनसुविधा योजना तरतूद गतवर्षीप्रमाणे 2750 लाखाऐवजी तर 50 कोटीपर्यंत म्हणजे 27.5 कोटी आपण हे केली होती, पण यावर्षी 50 कोटीची तरतूद करावी। तसेच ग्रामीण रस्ते 30-54 करिता गतवर्षी 38 कोटीची तरतूद केली होती। चालू वर्षी दादा याच्यामध्ये 60 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे। मला वाटतं सध्या आपण 45 कोटीची तरतूद यामध्ये केलेली आहे, पण 60 कोटीची जर झाली तर बरं होईल। व्यायामशाळा 27 कोटीची 50 कोटी करा। 27 कोटीची 50 कोटी आणि 30-54ची 38 कोटीच्या ऐवजी 60 कोटीपर्यंत करावी। व्यायामशाळा व क्रीडांगण विकास यासाठी 5 कोटीची दादा त्याच्यामध्ये तरतूद केली पाहिजे। किती केली आता? 3.5 कोटी काय तर केलेली। क्रीडांगण आणि ह्याच्यासाठी 5 कोटीची तरतूद करावी। काय एखादा कोटी अजून वाटलं तर वाढू दादा 45 कोटी आपण दिलेले आहेत त्यामध्ये। त्याही ठीक वाटतंय, पण अजून काय वाढता येते का बघा त्याच्यामध्ये। कशामध्ये? महावितरणाला डीपी आणि याच्यासाठी यालाही वाढीव थोडस झालं तर अजून बरं होईल। पर्यटनाला जवळजवळ 4 कोटीच्या ऐवजी आपण 15 कोटीची जादाची तरतूद मला वाटतं केलेली आहे। या सगळ्या गोष्टीवरती जरा थोडासा फेरविचार झाला तर बरं होईल। नाही, पर्यटनला आपण वाढवतोय ते वाढवायला नको तुमचं म्हणणं आहे का? नाही, ह्याच्यावरती काय बाकीच्या ह्याच्यावरती आता डीपीचे वगैरे मेजर प्रश्न आहेत। अशा ह्याच्यावरती अजून खर्च झालेला स्टेटचेही पैसे मिळतात पर्यटनला। त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं म्हणणं आहे की प्रामुख्याने जनसुविधा, रस्ते एमएससीबी मध्ये दादा डीपीला पैसे मामा जास्त मिळाले तर बरं पडेल। आता आपण एमएससीबीला म्हणजे महावितरणला किती जेवढे 45 कोटी काय ते किती करावे? डबलच कारण काय झालंय आपल्याकडे वरून कुठला प्रोग्राम नाही। एसीएलचे पैसे पण आपण पहिले कसं करत होतो, आता ते पण वरती घेतल्यामुळे तोही पैसा आपल्याकडे नाही। आणि किरकोळचे विषय कुठं पोल चेंज करायचे असते कुठल्या हेडला किती वाढवता येईल बघूया। पण तुम्हा सगळ्यांचं म्हणणं आहे की जनसुविधा, रस्ते, महावितरण, जनसुविधा, रस्ते, व्यायामशाळा घ्यायचं, व्यायामशाळा, क्रीडांगण, शाळा आणि शाळा महावितरणची थोडस दुसरी एक दादा माझी विनंती होती आपल्याला, पुणे डीपीडीसीतून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये बियाणं सोडण्यासाठी बसून बोललं तर ते माहीत असते काम करतो। 1.5 कोटीच्या सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।